मोठी जर भीती कोणती असेल ना तर ती मरणाची आहे. संपत्ती कमवता येईल, संपत्ती येईल जाईल, परंतु माणसाला जर सर्वात मोठी भीती कोणती असेल तर ती मरणाची आहे. आणि ज्याने मरणावर विजय मिळवलाय तो आपलं आयुष्य एकदम स्वच्छंदपणाने जगत असतो. आतून मरणाला मोक्ष म्हणतात आणि जो बाहेरून मरतो ना त्याला मृत्यू म्हणतात. म्हणूनच संतांचं वागणं जे आहे ना अति सुंदर आहे. म्हणूनच संत अगदी आनंदपणाने जगत असतात, स्वच्छंदपणाने जगत असतात. विनोदचे महान संत सुखराज यांचा एक दृष्टांत देतो असा देतो की त्यांनी परमार्थाचं एवढं मोठं काम केलं की युनान देशामध्ये जातीयवाद, पाखंडवाद, धर्मवाद, वंशभेद सगळं बाजूला सरलं आणि मानवतावाद हा एकच आहे हे अख्ख्या जगाला ठणकावून सांगितलं. आणि त्यांनी असंही सांगितलं की माणूस जन्माला येताना कोणता जातीचा किंवा धर्माचा थप्पा मारून येत नाही, तर मानवतावाद एक आहे. आणि त्यावेळेला ती युनानच्या देशातील सगळे जे तरुण होते ते एवढे प्रेरित झाले की सुखराज होऊ लागलं. आणि हे तिथल्या कपटी राजकारण्याला पाहावलं नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी सुखराजाला खोट्या गुन्ह्यात अटकवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता हे समजलं शिष्याला, त्यानेही खोट्या घटना केल्या आणि तेही जेलमध्ये पोचले आणि त्यांना म्हणाले की महाराज आम्ही तुम्हाला बाहेर काढायला आलोय. तेव्हा सुखराज फक्त हसले, नाही, अरे मी जर मरणाला घाबरून इथून जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर मी दिलेल्या संदेशाला काय किंमत उरणार? मी कुठेही जाणार नाही, मी याच ठिकाणी, कारण मी जगण्याचा आनंद खूप घेतलेला आहे, आता मला मरण्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि युनान देशामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा म्हणजे विष पाजून त्याला मारलं जायचं. शेवटी त्या मृत्यूदंडाचा दिवस उजाडला आणि सकाळी 10 वाजता त्यांना विष द्यायचं होतं. शेवटी हे सकाळपासूनच त्यांच्याकडे तगादा लावावं लागले, अरे बाबा द्या, मला विष द्या, मला मरायचंय. का? मी जगण्याचा आनंद घेतलेला आहे, मला फक्त मरण्याचा आनंद घ्यायचा आहे. शेवटी 10 वाजता त्यांना विष दिलं गेलं. त्यावेळी म्हणाले की मरण हे संतांचं आहे, मरण हे संतांसाठी शोधतं. कारण त्यांनी विषाचा त्याला भाषण केला. विषाचा त्याला भाषण केल्यानंतर ते विष हळूहळू त्यांच्या मेंदूपर्यंत पोचलं आणि सुखराज संपले नाही, सुखराज यांचा देह संपला. सुखराज संपले नाही कारण त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला होता. आणि संत नामदेव महाराज काय म्हणतात, आपली जी दिशा आहे ना ती पश्चिमेकडे आहे आणि देहाची दिशा ही दक्षिणेकडे आहे. आणि दक्षिण म्हणजे कोणती दिशा? तर मृत्यूची दिशा. आणि पश्चिम म्हणजे मोक्षाची दिशा. बघा संत नामदेव महाराज काय म्हणतात,